मंडळी, आपण आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी आपल्या पितरांना तृप्त करण्याकरिता आपण पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करत असतो। या श्राद्धविधीमुळे आपल्याला पितृदोष लागत नाही, आपल्या पितरांच्या ऋणामधून आपण मुक्त होतो। म्हणून घरातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी श्राद्धविधी करत असतो। खरं पाहायला गेलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्राद्धविधीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मंडळी, पितृपक्षामध्ये श्राद्धविधीचे 15 दिवस असतात आणि सर्व पितृ अमावस्याला ते दिवस संपूर्ण संपत असतात। माणूस ज्या तिथीला मरतो त्या तिथीला श्राद्धविधी करत असतात। खरं पाहायला गेलं तर माणूस ज्या तारखेला, ज्या वेळेला, ज्या तिथीला मरतो ती तिथी लक्षात घेतात आणि त्या तिथीला प्रतिपदेपासून त्या ठिकाणी अमावस्यापर्यंत श्राद्धविधी करत असतात। उदाहरणार्थ, एखादा माणूस जर द्वितीयेला मेला तर त्याचं द्वितीयेला श्राद्ध करतात, एखादा माणूस जर चतुर्थीला मेला तर त्याचं चतुर्थीला श्राद्ध करतात। परंतु मंडळी, एखादा माणूस जर एकादशीच्या दिवशी मृत्यू पावला आणि त्याचा श्राद्धविधी जर एकादशीच्या दिवशी येत असेल तर मग त्या माणसाचा श्राद्धविधी आपण कशा पद्धतीने केला पाहिजे? लोक म्हणतात एकादशीला उपवास केला पाहिजे, कारण एकादशीला उपवास केल्यावर जे पुण्यपदरात पडतं त्या पुण्याची गणना करता येत नाही। उलट आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करत नाहीत, फलाहार भक्षण करण्याची पद्धत आहे। अन्न त्या दिवशी वर्ज्य असतं। परंतु पितरांना तृप्त करण्याकरिता एकादशीच्या दिवशी जर श्राद्ध असेल तर तुम्हाला माहिती आहे, श्राद्धाच्या दिवशी भाताचे गोळे बनवून त्याचा नैवेद्य दिला जातो। मग जर एकादशीला भाताचा नैवेद्य पितरांना चालतो का? एकादशीच्या दिवशी श्राद्ध केल्यावर त्या ठिकाणी आपल्याला काही दोष लागतो का? एकादशीच्या दिवशी आपण जेवण केलं पाहिजे का? श्राद्धविधीचं भोजन केलं पाहिजे का? किंवा एखाद्या व्यक्तीची जर एकादशीला श्राद्धविधीची तिथी असेल तर त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे? एकादशीचा उपवास मोडेल का? एकादशीचा उपवास न मोडता श्राद्धविधी करता येऊ शकते का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी श्राद्धविधी केली जाते का, हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर एकादशीचा उपवास हा आपल्या शास्त्राने संमतीनुसार दिलेला आहे। जो माणूस एकादश धरत नाही त्याला नरक यातना भोगाव्या लागतात। जो एकादशीचं व्रत करतो त्याला ठिकाणी अश्वमेध सहस्त्राणी वाजपेय शेतानीच एकादशी उपवासस्य कलो नहारती षोडशीम असं एका संस्कृतच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की जो माणूस एकादशीचं व्रत करतो त्याला ठिकाणी हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं आणि जर त्यानं एकादशीचं व्रत नाही केलं तर त्याला नरक यातना भोगाव्या लागतात। मग आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी, आपल्या पूर्वजांना नरकामध्ये जागा मिळू नये, त्यांना स्वर्गात स्थान मिळावं, याच्यासाठी आपण आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी श्राद्धविधी करत असतो। मंडळी, पितृपक्षामध्ये जो व्यक्ती ज्या तिथीला मृत्यू पावला त्या तिथीला श्राद्धविधी करत असतात। मग एकादशीच्या दिवशी जर एखादा व्यक्ती मरण पावला असेल आणि मग त्याची तिथी जर एकादशी असेल तर एकादशीला आपण श्राद्धविधी केलं पाहिजे का? तर मंडळी, याचं सविस्तर उत्तर मी निर्णय सिंधू या ग्रंथातून आणि त्या ठिकाणी गरुड पुराण या ग्रंथातून देणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकादशीचं जे व्रत आहे, एकादशीचं व्रत हे मृत्यू लोकातल्या लोकांसाठी आहे। या भूतलावर जे लोक जीवन जगत आहेत त्यांच्यासाठी आहे। परंतु जे आपले पूर्वज आहेत, आपले जे पितर आहेत, हे पितर मृत्यू लोकात राहत नाहीत, हे पितृलोकात राहतात। त्याच्यामुळे मानवी जीवनातले नियम त्यांना लागू होत नाहीत। म्हणजे मृत्यू लोकातले जेवढे काही नियम असतात, जेवढे काही विधी असतात, हे त्यांना लागू होत नाही। मग त्याच्यामुळे एकादशीच्या व्रताचा आणि पितरांचा काही एक संबंध दिसून येत नाही। त्याच्यामुळे मंडळी, तुम्ही मनातून पहिली एक शंका काढून टाका की पितरांना एकादश असते का? तर पितरांना एकादशीचा उपवास नसतो किंवा त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं। मग त्या व्यक्तीचं जर तिथी एकादशीला असेल तर आपण त्याचा श्राद्धविधी केला पाहिजे का? तर हो मंडळी, एकादशीच्या दिवशी आपण श्राद्धविधी करू शकतो, आपण त्यांना भोजनही देऊ शकतो, त्यांना नैवेद्यही देऊ शकतो। परंतु जर एखादा कट्टर वारकरी असेल किंवा त्याला एकादशीचं व्रत मोडायचंच नाही, त्याला वाटतं की मला एकादशीचं व्रत करायचं आहे आणि हे सगळं करून मला श्राद्धविधी करायची आहे, तर मंडळी त्या लोकांसाठी मी सुद्धा माझ्याकडे खास उपाय आहे, एक शॉर्टकट मार्ग आहे। त्या मार्गाने काय होईल, एकादशीचा उपवास सुद्धा घडेल आणि पितरांना सुद्धा तृप्ती मिळेल, श्राद्धविधीचं त्या ठिकाणी भोजन सुद्धा होईल। तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची, तुम्हाला काही गोष्टी करायच्या।
एकादशीच्या दिवशी जर तुमचं श्राद्ध असेल, तुमच्या वाडवडिलांचं पूर्वजांचं कोणाचं जर श्राद्ध असेल, आता उद्या एकादश आहे, उद्या एकादशीला बऱ्याच लोकांची श्राद्ध विधी आहे, तर करायचं काय मंडळी? निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे एकादशीच्या व्रताच्या दिवशी काय करायचं, आपल्या पूर्वजांच्या नावानं नैवेद्य करायचा. नैवेद्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाताचा असतो. भाताचे गोळे बनवायचे आणि पूर्वजांना पितरांना नैवेद्य दाखवायचा. आणि जे श्राद्धविधीचं जे भोजन असतं, जे भोजन करते त्यांना भोजन करू द्यावं. जर आपल्याला एकादश असेल, फक्त एक लक्षात घ्या, पितरांना एकादश नसते, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पितरांना त्यांचा जो नैवेद्य आहे तो आपण अर्पण करायचा. जर आपल्याला उपवास असेल तर आपण काय करायचं, त्या श्राद्धविधीच्या भोजनामध्ये फराळाचे काही पदार्थ समाविष्ट करू शकता, फलाहाराचे काही पदार्थ समाविष्ट करू शकता. रामायणामध्ये सुद्धा फलाहार भक्षण केलेले अनेक प्रकारचे पुरावे सापडतात, महाभारतामध्ये सापडतात. परंतु मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला श्राद्धविधी करायचा असेल आणि एकादश सुद्धा करायची असेल तर साधा सटीक उपाय सांगणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काय करायचं मंडळी, श्राद्धविधीचं भोजन झालं, सगळ्या लोकांना पहिल्यांदा जेवू घालायचं, ब्राह्मणांना सगळ्यांना. तर जेवण झाल्यावर त्या ठिकाणी श्राद्धविधीचं ताट समोर घ्यायचं आणि त्या ठिकाणी ते ताट हातामध्ये घेऊन अन्नपूर्ण मातेला नमस्कार करायचा, पितरांना नमस्कार करायचा आणि हे पितरांना प्रार्थना करायची, हे पितरांनो, मला एकादशीचा उपवास असल्यामुळे मी हे अन्न सेवन करू शकत नाही, परंतु या अन्नाचं अवग्रहण नक्की करतो. अवग्रहण करणं म्हणजे काय, तर त्या अन्नाचा श्वास घेणे, त्या अन्नाचा वास घेणे म्हणजे अवग्रहण करणे. तर मंडळी, हातामध्ये ताट घ्यायचं, त्या अन्नाचा वास घ्यायचा, त्या भोजनाच्या ताटाचा वास घ्यायचा आणि ते अन्न गाईला खाऊ घालायचं. असे केल्याने काय होईल, ही अवग्रहण पद्धत आहे. या पद्धतीमुळे होईल काय, तुम्हाला एकादशीचा उपवास सुद्धा घडेल आणि पितरांना तृप्ती सुद्धा मिळेल, त्यांच्या आत्म्याला शांती सुद्धा मिळेल. म्हणून मंडळी, एकादशीच्या दिवशी पित्र केलेले चालतात, श्राद्धविधी केलेली चालते. मनामध्ये कुठलीही शंका बाळगू नका, कोणालाही विचारू नका, कुठलीही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी विचारपूर्वक नक्की करा. एकादशीच्या विधीचा आणि श्राद्धविधीचा कुठलाही काडीचा संबंध नाही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी आणि आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी आपण नक्की प्रार्थना करावी. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.